गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द मोस्ट IMP चॅप्टर, तो म्हणजे आहे बेटा इंटिग्रेशन. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आता चालू होणार आहे इंटिग्रेशन. पण इथे आपण डिवाइड करता बेटा 3 पार्ट्समध्ये डिवाइड केले. सगळ्यात पहिले सिम्पल इंटिग्रेशन आहे, मग मेथड्स ऑफ इंटिग्रेशन आहे. मेथड्स ऑफ इंटिग्रेशनमध्ये अनेक मेथड्स आपल्याला शिकायच्या आहेत. ठीक आहे, आणि मग नंतर आपल्याला डेफिनेट इंटिग्रेशन बघायचं आहे. मग नंतर पुढे आपल्याला काय बघायचं बेटा, डेफिनेट इंटिग्रेशन. सिम्पल इंटिग्रेशन हा जो चॅप्टर आहे, या चॅप्टरमध्ये स्टार्टिंगला माझे काही फॉर्म्युले आहेत. ठीक आहे, ते फॉर्म्युले बघायचे आहेत आणि मग नंतर आपल्याला त्याच्यावरती सम्स बघायचे आहेत. सम्स पण त्याची टाईप पण डिवाइड थोडेफार मी केलेले आहेत बेटा. ठीक आहे, ओके. सिम्पल इंटिग्रेशनमध्ये आता माझे मी फॉर्म्युले स्टार्ट करणार आहे. फॉर्म्युले स्टार्ट करण्याच्या आधी हा एक कन्सेप्ट थोडासा बऱ्यापैकी डोक्यात घुसवून घ्या की इंटिग्रेशन जे असतं ना बेटा, हे टोटली ऑपोजिट असतं. कोणाच्या? डेरिव्हेटिव्हपेक्षा. इंटिग्रेशन हे टोटली ऑपोजिट असतं. कोणाच्या बेटा? डेरिव्हेटिव्हपेक्षा. ठीक आहे, मॅक्सिमम फॉर्म्युले हे बिलकुल त्याच्या ऑपोजिटनी डेव्हलप झालेले असतात. थोडेफार चेंजेस होतात. कसे कसे चेंजेस होतात ते मी तुम्हाला इथे सांगत जाणार आहे बेटा. ठीक आहे, ओके. मी आता इथे तुमचा आपण dy/dx ऑफ कॉन्स्टंट टर्म बघितलं होतं. कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह किती असतो बेटा? 0. हे सगळ्यांना माहिती आहे. कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह किती असतो बच्चा लोक? 0. त्यालाच मी इथे आधी हे जे चिन्ह आहे ना बेटा, हे चिन्ह, या चिन्हाला इंटिग्रेशनचं चिन्ह असं म्हणतात. या चिन्हाला काय म्हणतात बेटा? इंटिग्रेशन. इथे आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणतो की नाही, तसं याला हा जे चिन्ह आहे याला म्हणतात इंटिग्रेशन. आणि पुढे dx दिसला तर याला म्हणायचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला जसं आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स असं म्हणतो, याला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स असं म्हणतो, तसं याला इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स असं म्हणायचं. बरं, आपण डेरिव्हेटिव्हमध्ये इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स पण बघितलं, विथ रिस्पेक्ट टू वाय पण बघितलं. म्हणजे 2 व्हेरिएबल्सला महत्त्व दिलं, 2 अल्फाबेट्सला महत्त्व दिलं. त्याच्यात 3 अल्फाबेट्सला पण म्हणजे एक्स, वाय आणि टी पण यायचा. म्हणजे 3 अल्फाबेट्सला पण आपण महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे 1 अल्फाबेटला महत्त्व, मग 2 अल्फाबेटला महत्त्व, मग 3 अल्फाबेटला महत्त्व. अशी गणित शिकत गेलो होतो. कशात? डेरिव्हेटिव्हमध्ये. इंटिग्रेशनमध्ये तसं काहीही नसतं. इंटिग्रेशनमध्ये तसं काहीही नसतं. हा खूप एक मोठा पॉझिटिव्ह पॉईंट आहे. इंटिग्रेशनमध्ये फक्त आणि फक्त विथ रिस्पेक्ट टू एक्सच असतो. कधी इथे वाय दिसणार नाही, कधी इथे टी दिसणार नाही, कधी इथे थीटा पण दिसणार नाही. लक्षात ठेवा, फक्त आणि फक्त इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू काय बेटा? dxच येतो. म्हणजेच काय? विथ रिस्पेक्ट टू एक्सच असतो. इंटिग्रेशन फक्त आणि फक्त विथ रिस्पेक्ट टू एक्सच तुम्हाला दिसेल, बाकी काहीही दिसणार नाही बेटा. आता इंटिग्रेशन ऑफ अ कॉन्स्टंट टर्म. कॉन्स्टंट टर्मला डिनोट करतो मी के या सिम्बॉलनी. इथे के दाखवलं असतं तरी चाललं असतं, इथे के लिहितोय. कॉन्स्टंट टर्मचं इंटिग्रेशन किती असतं बेटा माहिती का? कॉन्स्टंट टर्म इंटू द एक्स. कॉन्स्टंट टर्मचं इंटिग्रेशन किती असतं बेटा? कॉन्स्टंट टर्म इंटू द एक्स. कॉन्स्टंट टर्मचं इंटिग्रेशन किती असतं? कॉन्स्टंट टर्म इंटू द एक्स. याचे मी ना काही एक्झाम्पल्स घेतो. जसे मी डेरिव्हेटिव्हमध्ये पण फॉर्म्युला घेतला की एक्झाम्पल घेत होतो. फॉर्म्युला घेतला की एक्झाम्पल, म्हणजे मग तुमच्या डोक्यात तो कन्सेप्ट क्लिअर होऊन जायचा. तसे इथे पण मी फॉर्म्युला घेतला की एक्झाम्पल्स घेणार आहे. फॉर्म्युला घेतलं की काय घेणार आहे? एक्झाम्पल्स. मग पहिले एक्झाम्पल, इंटिग्रेशन ऑफ 5 विथ रिस्पेक्ट टू dx. 5चं इंटिग्रेशन किती बेटा? 5 इंटू द एक्स. लक्षात आलं? कॉन्स्टंट टर्म इंटू द एक्स. कॉन्स्टंट टर्म इंटू द एक्स. मग 5चं इंटिग्रेशन किती येईल? 5x. 5चं इंटिग्रेशन किती बेटा? 5x. तसंच इंटिग्रेशन ऑफ किती बेटा? 10 विथ रिस्पेक्ट टू dx. मग याचं इंटिग्रेशन किती येईल? 10x. ठीक आहे. थर्ड, सपोज मी इंटिग्रेशन ऑफ -7 विथ रिस्पेक्ट टू dx असं म्हटलं तर किती बेटा? -7 इंटू द एक्स. म्हणजे आपण मागच्या याचे डेरिव्हेटिव्ह काढताना कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0 लिहायचो की नाही. इथे आता 0 होत नाही. इंटिग्रेशन ऑफ अ कॉन्स्टंट टर्म काय येतं? कॉन्स्टंट टर्म इंटू द एक्स. इंटिग्रेशन ऑफ कॉन्स्टंट टर्म काय येतं बेटा? कॉन्स्टंट टर्म इंटू द एक्स. पुन्हा एकदा इंटिग्रेशन ऑफ अ कॉन्स्टंट टर्म काय येतं? कॉन्स्टंट टर्म इंटू द एक्स. मी आता थोडंसं अजून याला वाढवलं. सपोज मी इथे म्हटलं इंटिग्रेशन ऑफ m विथ रिस्पेक्ट टू dx. मग याचं उत्तर किती बेटा? mx. ठीक आहे. इथे सगळे अल्फाबेट्स पण चालतील, नंबर पण चालतील, काहीही चालेल, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, फ्रॅक्शन पण चालेल. ठीक आहे. विथ रिस्पेक्ट टू काय? dx आहे, त्याला मल्टिप्लाइड बाय x येणार. विथ रिस्पेक्ट टू काय? dx आहे, त्याला मल्टिप्लाइड बाय x येणार. सपोज मी इथे इंटिग्रेशन ऑफ -7/2 विथ रिस्पेक्ट टू dx घेतलं तर याचा आन्सर किती? -7/2 इंटू द एक्स.
किती बेटा -7/2 विथ इंटू द एक्स. म्हणजे एक गोष्ट फिट डोक्यात ठेवा, कॉन्स्टंट टर्मचं इंटिग्रेशन किती असतं, कॉन्स्टंट टर्म इंटू द एक्स. पुन्हा एकदा कॉन्स्टंट टर्मचं इंटिग्रेशन किती असतं बेटा, कॉन्स्टंट टर्म इंटू द एक्स. अजून एकदा कॉन्स्टंट टर्मचं इंटिग्रेशन किती असतं, कॉन्स्टंट टर्म इंटू द एक्स. अजून एकदा कॉन्स्टंट टर्मचं इंटिग्रेशन किती असतं, कॉन्स्टंट टर्म इंटू द एक्स. अजून एकदा कॉन्स्टंट टर्मचं इंटिग्रेशन किती असतं बेटा, कॉन्स्टंट टर्म इंटू द एक्स. कळालं? ओके. व्हिडिओ पॉज करा, आधी एवढं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि एवढं आधी लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि एवढं आधी लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता आता माझा फर्स्ट फॉर्म्युला चालू होतोय. मी आधी डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला लिहित जाईल, मग इंटिग्रेशनचा फॉर्म्युला लिहित जाईल बेटा. मी आधी कुठला फॉर्म्युला लिहित जाईल, डेरिव्हेटिव्हचा, मग इंटिग्रेशनचा. जसं की d/dx ऑफ x रेज टू n. x रेज टू n चं उत्तर किती असतं, n इंटू x रेज टू n मायनस 1. n इंटू x रेज टू n मायनस 1. आठवत आहे, x रेज टू n चं इंटिग्रेशन किती असतं, n इंटू x रेज टू n मायनस 1. मग इंटिग्रेशन मध्ये याच्या उलट होतं, म्हणजेच काय, इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n विथ रिस्पेक्ट टू dx. इंटिग्रेशन ऑफ कशाचा, x रेज टू n विथ रिस्पेक्ट टू dx किती येतं बेटा माहिती का, x रेज टू n प्लस 1 अपॉन खाली n प्लस 1. इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n किती येतं, x रेज टू n प्लस 1 अपॉन खाली n प्लस 1. अजून एकदा इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n किती येतं, x रेज टू n प्लस 1 अपॉन खाली n प्लस 1. अजून एकदा बोलत चला बेटा, दोन तीन वेळेस बोलतोय का, थोडं ऑपोजिट आहे आणि कन्फ्युजन खूप होतं बेटा मुलांना डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन मध्ये. ते अवॉइड करण्यासाठी फॉर्म्युले व्यवस्थित पाठ ठेवा, मग तुम्हाला ते कन्फ्युजन अवघड जात नाही. ठीक आहे. पुन्हा एकदा इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n किती असतं, x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. अजून एकदा इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n किती असतं, x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. अजून एकदा इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n किती असतं, x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. अजून एकदा इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n किती असतं, x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. तेच आता जसं आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये एफ ऑफ एक्स साठी पण बघायचो, आठवत आहे, जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण एफ ऑफ एक्स साठी पण बघायचो, तसंच इथे आपण एफ ऑफ एक्स साठी पण बघणार आहे. मग मी तुम्हाला इथे एफ ऑफ एक्स रेज टू एन सांगितलं विथ रिस्पेक्ट टू dx, तर याचं उत्तर किती, एफ ऑफ एक्स रेज टू एन प्लस 1 अपॉन खाली n प्लस 1 इंटू 1 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स, इंटू 1 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. तिकडे डेरिव्हेटिव्ह मध्ये एफ डॅश ऑफ एक्स आपल्याला मल्टिप्लायला जायचा. जे बोलतोय खूप महत्वाचं आहे, डेरिव्हेटिव्ह मध्ये एफ डॅश ऑफ एक्स तुम्हाला मल्टिप्लायला जायचा. डेरिव्हेटिव्ह मध्ये एफ डॅश ऑफ एक्स तुम्हाला मल्टिप्लायला जायचा. इंटिग्रेशन मध्ये एफ डॅश ऑफ एक्स डिवाइडला येतो. इंटिग्रेशन मध्ये एफ डॅश ऑफ एक्स डिवाइडला येतो. अजून एकदा डेरिव्हेटिव्ह मध्ये एफ डॅश ऑफ एक्स तुम्हाला मल्टिप्लायला जायचा. इथे तुमचा एफ डॅश ऑफ एक्स डिवाइडला येतो. इथे तुमचा एफ डॅश ऑफ एक्स कुठे येतो बेटा, डिवाइडला. ठीक आहे. हा माझा फर्स्ट फॉर्म्युला झाला. ठीक आहे. आता याचे आपण काही एक्झाम्पल्स बघू. स्टार्टिंगला सोपे एक्झाम्पल्स. इंटिग्रेशन ऑफ x रेज टू 5 विथ रिस्पेक्ट टू dx. मग किती लिहिते, x रेज टू 5 प्लस 1 अपॉन खाली 5 प्लस 1. हा साधा फॉर्म्युला आहे, लगेच कळतंय, फक्त x आहे. म्हणजेच याचं उत्तर किती आलं, x रेज टू 6 अपॉन 6. म्हणजेच याचं उत्तर किती आलं बेटा, x रेज टू 6 अपॉन 6. हा पहिलं झालं. सपोज मी सेकंड घेतलं, इंटिग्रेशन ऑफ 9 इंटू द x रेज टू 3 विथ रिस्पेक्ट टू dx. 9 इंटू x रेज टू 3 विथ रिस्पेक्ट टू dx. आता डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण कॉन्स्टंट टर्म पुढे काढायचं बेटा बाहेर. तो फंडा डेरिव्हेटिव्ह मध्ये पण तसाच आहे, इंटिग्रेशन मध्ये पण तसाच राहतो, म्हणून तो फंडा मी काय एक्सप्लेन करत बसत नाही. डेरिव्हेटिव्ह मध्ये पण कॉन्स्टंट टर्म आपली बाहेर निघत असते, इंटिग्रेशन मध्ये पण कॉन्स्टंट टर्म बाहेर निघते, जर त्याच्यासोबत x असेल. जर त्याच्यासोबत काय असेल बेटा, x. आणि सिंगल कॉन्स्टंट टर्म असेल तर कॉन्स्टंट टर्म इंटू द x होतो इंटिग्रेशन मध्ये, जे की आता आपण जस्ट याच्या आधी बघितलं. याच्या आधी काय बघितलं बेटा, कॉन्स्टंट टर्म असेल तर कॉन्स्टंट टर्म इंटू द x असतं, पण कॉन्स्टंट टर्मला x मल्टिप्लाय असेल तर कॉन्स्टंट टर्म बाहेर निघते. कॉन्स्टंट टर्मला x वाली टर्म कुठली तरी मल्टिप्लायला असेल तर कॉन्स्टंट टर्म बाहेर निघते. कॉन्स्टंट टर्मला जर x वाली टर्म कुठली तरी मल्टिप्लायला असेल तर कॉन्स्टंट टर्म बाहेर निघत असते. तसंच इथे आता 9 माझा बाहेर निघणार. इंटिग्रेशन ऑफ कशाचा, x रेज टू 3 विथ रिस्पेक्ट टू dx. मग इथे 9 तसाच x रेज टू 3 प्लस 1. आता डायरेक्ट घेतो n प्लस 1 ना, 3 प्लस 1 किती आलं बेटा 4.
अपॉन 4 म्हणजेच 9/4 इंटू एक्स रेस टू 4 हे याचा आन्सर झालं. ठीक आहे, हे कळालंय. एक्स रेस टू 3 होता, एक्स रेस टू 4/4 एक्स रेस टू 3 + 1 किती होतं बेटा 4. फक्त एक ऍड करायचा आहे, फक्त एक काय करायचं आहे ऍड करून टाकायचं आहे, काही एवढं अवघड नाहीये. थर्ड, सपोज इंटिग्रेशन ऑफ मी तुम्हाला सांगितलं 10 इंटू द एक्स रेस टू 7 बोला विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. काय इथे 10 बाहेर निघाला, इंटिग्रेशन ऑफ कशाचा एक्स रेस टू 7 विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. मग 10 तसाच एक्स रेस टू 8/8 एक्स रेस टू किती बेटा 8/8 7 + 1 8 अपॉन खाली 8. याला फार तर फार 2 2 जा 4 2 5 जा 10 म्हणजेच किती आलं 5 इंटू एक्स रेस टू 8/4 5 इंटू एक्स रेस टू 8/4. ओके, हा इथे फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आता पुढे काही अजून सम्स बघतो. चौथं, सपोज मी तुम्हाला सांगितलं की बाबा 6 किंवा इंटिग्रेशन ऑफ 6 इंटू द एक्स रेस टू -3 विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. 6 इंटू एक्स रेस टू किती आला -3 विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. आता इथे जेव्हा निगेटिव्ह येतं ना बेटा तेव्हा डायरेक्ट ॲडिशन नाही करायची का, ते -3 + 1 होईल. काय होईल -3 + 1. डायरेक्ट ॲडिशन करू नका, चुकू शकेल. स्टेप वाईज जायचं. इथे निगेटिव्ह वगैरे टर्म आली, पॉझिटिव्ह टर्म आली, डायरेक्ट स्टेप करा चुकत नाही बेटा, कारण की एक ऍड करायचा असतो, आपण एक ऍड करताना चुकत नाही. पण इथे जेव्हा निगेटिव्ह टर्म येते, निगेटिव्ह टर्म आले की डायरेक्ट सोडवू नका, फॉर्म्युला व्यवस्थित लिहा मग करा गणित. कसं, आता इथे 6 बाहेर निघाला, इंटिग्रेशन ऑफ कशाचा एक्स रेस टू -3 विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. मग इथे पुन्हा 6 बाहेर एक्स रेस टू n + 1 अपॉन खाली n + 1. काय आलं n ची किंमत -3 आहे + 1 n ची किंमत -3 आहे + 1. मग इथे पुन्हा 6 तसाच एक्स रेस टू कॅल्सीमध्ये सोडून बघा वाटलं असतं किती बेटा -3 + 1 किती आलं -2. मग -2 अपॉनला खाली पण किती बेटा -2च अपॉनला खाली किती येईल -2. मग 2 1 जा 2 2 3 जा 6 मायनस चिन्ह वरतीला खालीला काही फरक पडत नाही. -3 इंटू एक्स रेस टू -2 -3 इंटू एक्स रेस टू किती आलं बेटा -2. ठीक आहे, ओके. पाचवं सम, सपोज मी तुम्हाला सांगितलं इंटिग्रेशन ऑफ 9 इंटू द एक्स रेस टू -7 किंवा -6 घेऊन टाकू. ओके, विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. बोला 9 बाहेर निघाला, इंटिग्रेशन ऑफ कशाचा एक्स रेस टू -6 विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. पुन्हा 9 बाहेर निघाला, एक्स रेस टू -6 + 1 अपॉन खाली पुन्हा -6 + 1. मग 9 तसाच एक्स रेस टू -6 + 1 -6 + 1 किती आलं बेटा -5 अपॉनला खाली पुन्हा किती आलं -5. मायनस चिन्ह वरतीला खालीला काही फरक पडत नाही म्हणून -9 इंटू एक्स रेस टू -5 अपॉन खाली 5 अपॉनला खाली किती आलं बेटा 5. ठीक आहे, कळालं. आता अजून काही सम्स बघायचे आपल्याला. बरं, आधी पॉझिटिव्ह वाले घेतले, निगेटिव्ह वाले घेतले. आता आपण जरा काय करू बेटा अपॉन वाले गणित बघू. कुठले अपॉन वाले म्हणजे सपोज मी तुम्हाला सांगितले इंटिग्रेशन ऑफ 5 अपॉन एक्स रेस टू 10 विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. एक्स रेस टू 10 विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. आता कसं सोडवायचं, पहिले तर काय करा बेटा कॉन्स्टंट बाहेर काढा, 5 बाहेर निघेल, इंटिग्रेशन ऑफ किती येईल 1 अपॉन एक्स रेस टू 10 विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. 1 अपॉन एक्स रेस टू 10 विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. आता हा सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे. 1 अपॉन ए रेस टू एम असेल तर त्याला आपण ए रेस टू -m लिहित असतो. त्याला आपण काय लिहित असतो बेटा ए रेस टू -m. म्हणजे हा वरती गेला की मायनस होतो. हा खूप वेळेस सांगितलेला आहे. हा 5 तसाच ठेवा, इंटिग्रेशन ऑफ किती येईल एक्स रेस टू -10 विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. हा खाली होता ना, वरच्या साईडला गेल्यावर काय झाला मायनस. प्लस असेल वरच्या साईडला गेलं काय होतं बेटा मायनस. मग तसंच इथे 5 पुन्हा तसाच ठेवला, एक्स रेस टू एनचं उत्तर एक्स रेस टू n + 1 अपॉन खाली n + 1. मग इथे 5 तसाच एक्स रेस टू -10 + 1 -9 अपॉन खाली किती आलं पुन्हा -9. मायनस चिन्ह वरती लिहा खाली लिहा काही फरक पडत नसतं. अपॉनला खाली पुन्हा 9 अपॉनला खाली पुन्हा 9. कळालं बेटा हे सम कसं आलं म्हणजे अपॉनच्या फॉर्ममध्ये हे 1 अपॉन जरी गेलं तरी त्याला टेन्शन घ्यायचं नाही. तसंच त्याच स्टाईलमध्ये मी असं पण एक गणित देऊ शकतो तुम्हाला, इंटिग्रेशन ऑफ 6 अपॉन एक्स रेस टू -11 विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. आता याला कसं होईल, खाली
1 अपॉन ए रेस टू मायनस एम असेल तर इथे येताना ए रेस टू काय होतं बेटा प्लस एम, वरती येताना प्लस होतं. मग इथे 6 बाहेर निघाला, इंटिग्रेशन ऑफ किती येईल 1 अपॉन एक्स रेस टू मायनस 11 विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. मग 6 तसाच इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू किती येईल बेटा 11 विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. इंटिग्रेशन ऑफ किती आलं एक्स रेस टू 11 विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. मग 6 तसाच एक्स रेस टू 11 प्लस 1 12 अपॉन खाली 12. 6 1 जा 6 6 2 जा 12. मग एक्स रेस टू 12 अपॉन खाली 2. अपॉनला खाली किती असतं बेटा 2. कळालं? ओके. आता हे पण झालं. आता नेक्स्ट पुढचे कशावरती गणित आहेत बेटा ते बघू आपण. सपोज मी तुम्हाला सांगितलं इंटिग्रेशन ऑफ सपोज तुम्हाला 8 अंडर रूट ऑफ एक्स रेस टू 5 किंवा आधी थोडं सोपं घेतो एक्स रेस टू 7 अपॉन 3 विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. 8 इंटू द किती बेटा एक्स रेस टू 7 अपॉन 3. 8 इंटू द एक्स रेस टू किती आलं 7 अपॉन 3. मग याच्यामध्ये सगळ्यात पहिले 8 बाहेर निघेल. इंटिग्रेशन ऑफ कशाचा एक्स रेस टू 7 अपॉन 3 विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. एक्स रेस टू किती बेटा 7 अपॉन 3 विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. 8 बाहेर निघाला एक्स रेस टू 7 अपॉन 3 प्लस 1 अपॉनला खाली पुन्हा 7 अपॉन 3 प्लस 1. आपण आपलं लॉजिक विसरायचं नाही. आपण आपलं लॉजिक n प्लस 1 आहे ना n प्लस 1 लिहिलं. मग 7 अपॉन 3 प्लस 1 कसं सोडवायचं याला ना बेटा मी तुम्हाला एक सोडवण्याची सोपी पद्धत सांगतो. आधी बेसिक जी मेथड आहे आपण शिकलेलो ती बघू. याच्या खाली काही नसतं म्हणजे 1 लसावी किती आला 3. तिरकस गुणाकार 7 1 7 अधिक 3 1 3 म्हणजेच किती आला 10 अपॉन 3. म्हणजे कोणाचं उत्तर 7 अपॉन 3 प्लस 1चं. 7 अपॉन 3 प्लस 1. ठीक आहे फाईन. असं सोडवायचं नसेल तर डायरेक्ट पण सोडा 3 1 3 तिरकस गुणाकार 3 1 3 7 3 10 10 अपॉन 3. काय केलं 3 1 3 3 1 3 याने याला मल्टिप्लाय करून घेतलं बेटा. या दोघांना मल्टिप्लाय केलं 3 1 3 7 3 10. हे पण आवडत नसेल ठीक आहे हे पण आवडत नसेल तर मी एक सगळ्यात मुलांना छान आणि सोपी पद्धत सांगत असतो कॅल्सीची पद्धत. कॅल्सीची पद्धत कशी आहे नीट 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 लक्षात घ्या जी की तुम्हाला कधीच चुकत नाही. म्हणजे इथे प्लस येऊ द्या मायनस येऊ द्या कधीच तुम्ही चुकणार नाही बेटा कॅल्सीच्या पद्धतीने. कॅल्सीची पद्धत एकदम रामबाण उपाय. एकदम रामबाण उपाय म्हणजे काय बेटा कॅल्सीची पद्धत ज्याने आपण अजिबात चुकत नाही. कसं आता ब्रॅकेटच्या आतमध्ये टाकायचं आहे. ब्रॅकेटच्या आतमध्ये किती बेटा 7 डिवायडेड बाय 3. जे अपॉन आहे ना अपॉन ते ब्रॅकेटमध्ये टाका. 7 डिवायडेड बाय 3 प्लस किती आहे 1 प्लस किती आहे 1 इज इक्वल टू दाबा. तुम्हाला काहीतरी पॉईंटच्या फॉर्ममध्ये उत्तर मिळेल 3.3333 असं उत्तर आलं असेल. तुम्हाला अपॉनच्या फॉर्ममध्ये उत्तर हवंय. अपॉनच्या फॉर्ममध्ये उत्तर हवं असेल तर आपल्याला ना बेटा इथे तुम्हाला जवळून दाखवतो. आपल्याला एक्स इनवर्सच्या खाली एक बटन आहे. एक्स इनवर्सच्या खाली एक बटन आहे. एक्स इनवर्सच्या खाली एक बटन आहे ते म्हणजे ए बी अपॉन सी आहे. त्याच्याच वरती स्किन कलरमध्ये डी अपॉन सी लिहिलेलं आहे. त्याच्याच वरती स्किन कलरमध्ये डी अपॉन सी लिहिलेलं आहे. ते तुला ॲक्टिवेट करायचं आहे. तर कसं काय ॲक्टिवेट होईल शिफ्ट दाबा आणि ए बी बाय सीचं बटन दाबा. शिफ्ट दाबा आणि ए बी बाय सीचं बटन दाबा तुला 10 अपॉन 3 देते. 10 अपॉन 3 भेटेल. म्हणजेच मग इथे लिहिताना डायरेक्टली मला काय लिहिता आलं 8 इंटू द 10 अपॉन 3 होल डिवायडेड बाय खाली पुन्हा 10 अपॉन 3. आता एक माझं नेहमीचं लॉजिक आहे जिथं होल डिवायडेड त्याला काय लिहायचं भागिलेचं चिन्ह. जिथं होल डिवायडेड आहे तिथे काय लिहायचं बेटा भागिलेचं चिन्ह. म्हणजेच 8 रेस टू 10 अपॉन 3 डिवायडेड बाय किती बेटा 10 अपॉन 3. मग 8 रेस टू ओके. आता इथे ही स्टेप महत्वाची म्हणून स्टार्ट करून घेतलं बेटा. याला फक्त काय होऊन जाईल 8 रेस टू 3 अपॉन 10 हे मल्टिप्लाय झालं खालचं वरती आणि वरचं खाली. दिस विल बी अ फायनल आन्सर. म्हणजेच 3 अपॉन 10 इंटू द 8 रेस टू 3 अपॉन 10. दिस विल बी अ फायनल आन्सर. दिस विल बी अ फायनल आन्सर बेटा. कळालं काय झालं काही नाही कळालं बेटा. ओके कळालंय. व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळंच्या सगळं लिहून काढायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळंच्या सगळं लिहून काढायचं. अजून काही गणितं घ्यायचीत बेटा मला अजून काही गणितं घ्यायची त्याच्यावरती. म्हणजे आपला फक्त आज हाच फॉर्म्युला होईल बाकी कुठलेच फॉर्म्युले होणार नाही. आज माझा फक्त हाच फॉर्म्युला होईल बाकी कुठलेच फॉर्म्युले होणार नाही. व्हिडिओ पॉज करा लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि एवढं जेवढं झाले तेवढं लिहून घ्या. ओके
अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता आपले त्या टाईपचे सम्स चालू होते, तर तेच आता पुढे पुन्हा कंटिन्यू करू. ठीक आहे, तेच पुन्हा पुढे कंटिन्यू करतोय बेटा. ठीक आहे, 9वं गणित. सपोज मी तुम्हाला सांगितलं इंटिग्रेशन ऑफ 5 इंटू द एक्स रेज टू मायनस 3/2 -3/2 विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. विथ रिस्पेक्ट टू डीएक्स पहिले तर 5 बाहेर निघाला. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू किती आलं बेटा -3/2 विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. ओके, 5 इंटू द एक्स रेज टू -3/2 प्लस 1 होल डिवायडेड बाय -3/2 प्लस 1. ओके, आता पुन्हा कॅल्सीमध्ये सोडवतो. ब्रॅकेटच्या आतमध्ये किती बेटा मायनस जरी आलं तरी घाबरू नका. ब्रॅकेटच्या आतमध्ये जी कॅल्सीची पद्धत सांगितली ती खूप सोपी आहे. -3 डिवायडेड बाय 2 आणि ब्रॅकेट कंप्लीट केली आणि प्लस 1 -0.5 त्याला पुन्हा शिफ्ट दाबून AB/C म्हणजेच किती आलं -1/2 एक्स रेज टू किती आलं -1/2 होल डिवायडेड बाय -1/2. ओके, आता इथे 5 इंटू द एक्स रेज टू -1/2 डिवायडेड बाय किती बेटा 1/2 म्हणजेच -5 इंटू द एक्स रेज टू -1/2 इंटू द 2/1 इंटू द किती बेटा 2/1 इंटू द किती आलं इथे 2/1 म्हणजेच इथे किती आलं 5 इंटू द एक्स रेज टू -1/2 इंटू द 2. ठीक आहे, याला पुढे आपण मल्टिप्लाय वगैरे करू शकतो, ते आपण गणितांमध्ये बघणार आहे पुढे. ठीक आहे, आता सध्या फक्त सिम्प्लिफाय कसं होतं, मला एक्सला सिम्प्लिफाय करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवतोय. मला काय महत्वाचं बेटा एक्सला सिम्प्लिफाय करायचं. इथे अजून तुम्ही आन्सर 5 दुने 10 पण लिहू शकता. 10 इंटू द एक्स रेज टू -1/2 10 इंटू द एक्स रेज टू किती बेटा -1/2. 10वं गणित. आता हे तर कळालं. आता सपोज मी तुम्हाला सांगितलं इंटिग्रेशन ऑफ 7 अंडर रूट ऑफ एक्स त्याला रेज टू इथे 3 आणि इथे 5. आता विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. विथ रिस्पेक्ट टू किती आहे बेटा dx. आता हे गणित समजून घेण्यासाठी आपल्याला एक नियम माहिती पाहिजे. तो मी डेरिव्हेटिव्ह मध्ये पण सांगितलेला आहे, आता पण सांगतो. तो नियम तुम्हाला आठवत असेल, अंडर रूट ऑफ ए एम आणि एन असेल तर याचं उत्तर किती येतं a/m/n. आठवतंय याचा आन्सर किती येतं बेटा a/m/n. म्हणजे आतमधली संख्या वरती जाते, बाहेरची संख्या खाली येते. आतमधली संख्या वरती जाते, बाहेरची संख्या खाली येते. तसंच मग इथे अंडर रूट ऑफ किती बेटा x/3/3 आणि इथे 5. मग आतमधली संख्या वरती जाते, बाहेरची संख्या खाली येते. कळलं बेटा, आतमधली संख्या वरती जाते, बाहेरची संख्या खाली येते. आतमधली संख्या वरती जाते, बाहेरची संख्या खाली येते. आतमधली संख्या वरती जाते, बाहेरची संख्या खाली येते. मग इथे आधी 7 बाहेर निघाला. इंटिग्रेशन ऑफ कशाचं बेटा अंडर रूट ऑफ एक्स इथे 3 आणि 5 विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. पुन्हा इथे 7 इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू आतमधली संख्या वरती जाते, बाहेरची संख्या खाली येते विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. पुन्हा मग 7 एक्स रेज टू किती बेटा 3/5 प्लस 1 अपॉनला खाली पुन्हा 3/5 प्लस 1. कॅल्क्युलेशन्स करा. ब्रॅकेटच्या आतमध्ये 3 डिवायडेड बाय 5 आणि प्लस 1. ठीक आहे, 1.6 शिफ्ट दाबून AB/C 8/5. मग 7 इंटू द एक्स रेज टू किती आलं 8/5 होल डिवायडेड बाय पुन्हा 8/5. पुन्हा माझं नेहमीचं लॉजिक, जिथं होल डिवाइड तिथे काय द्यायचं भागिलेचं चिन्ह. म्हणजेच 7 इंटू द एक्स रेज टू 8/5 डिवायडेड बाय किती बेटा 8/5. मग 7 इंटू द एक्स रेज टू 8/5 मल्टिप्लाइड बाय 5/8. मल्टिप्लाइड बाय किती बेटा 5/8. फार तर फार याला सोडू शकतो. 7/5 35 35/8. 7/5 35/8. 7/5 35/8 बेटा. कळाले. ओके फाईन. नेक्स्ट अजून काही गणित बघायचे आहेत मला, हे कळालं. सपोज मी तुम्हाला आता इथे दिलं इंटिग्रेशन ऑफ 9 अंडर रूट ऑफ एक्स रेज टू 3. एक्स रेज टू फक्त 3 आहे बेटा. एक्स रेज टू फक्त 3 आहे. आता हे सगळ्यांना माहिती आहे काय बच्चा, एक्स रेज टू 3 जेव्हा असते इथं काही नसतं. जेव्हा मी इथं एक्स रेज टू 3 लिहितो आणि इथं काही नसतं म्हणजे 2 असतो. इथं काही नसतं म्हणजेच 2 असतो. मग याचं उत्तर किती येईल एक्स रेज टू आतमधली संख्या वरती जाते, बाहेरची संख्या खाली येते. किती होऊन जाईल 3/2. एक्स रेज टू किती होऊन जाईल बेटा ते 3/2. मग विच इज इक्वल टू 9 बाहेर निघाला. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू किती आलं 3/2 विथ रिस्पेक्ट टू डीएक्स.
मग 9 तसाच एक्स रेस टू 3/2 प्लस 1 अपॉनला खाली पुन्हा 3/2 प्लस 1 अपॉनला खाली पुन्हा 3/2 प्लस 1. ओके, मग इथे 9 इंटू एक्स रेस टू कॅल्सीमध्ये बघा ब्रॅकेटच्या आतमध्ये 3 डिवायडेड बाय 2 प्लस 1 2.5 पुन्हा शिफ्ट दाबून ए बी बाय सी म्हणजेच किती आलं 5/2 5/2 होल डिवायडेड बाय पुन्हा 5/2. मग 9 इंटू द एक्स रेस टू 5/2 डिवायडेड बाय किती येईल बेटा 5/2. मग 9 इंटू द एक्स रेस टू 5/2 मल्टिप्लाइड बाय 2/5. आपण फार तर फार या दोघांना मल्टिप्लाय करू शकतो, करून घेतो, जाऊ द्या. 9 दुने 18 एक्स रेस टू 5/2 अपॉनला 5 9 दुने 18 आणि एक्स रेस टू किती आलं बेटा 5/2. कळालं? हे झालं माझं 11th सम. खूप गणित घेतोय बेटा मी, नीट लक्ष द्या. आता 12th अशाच टाईपचं. सपोज मी तुम्हाला सांगितलं इंटिग्रेशन ऑफ 10 आणि फक्त अंडर रूट ऑफ एक्स, फक्त अंडर रूट ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स असेल बेटा. फक्त अंडर रूट ऑफ एक्स आलं तर सगळ्यांना माहिती आहे इथे वरती काही नसतं म्हणजे 1 असतं, इथे काही नसतं म्हणजे 2 असतो, राईट. म्हणजेच हे काय लिहिता येईल एक्स रेस टू 1/2. इथे वरती काही नसतं म्हणजे 1, इथे काही नसतं म्हणजे 2, म्हणून ते किती आलं बेटा वरची 1/2. आतमधली संख्या वरती गेली, बाहेरची संख्या खाली गेली. आतमधली संख्या वरती गेली, बाहेरची संख्या खाली आली. मग इथे पुन्हा आपण लिहू शकतो 10 बाहेर निघाला इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू किती आलं बेटा 1/2 विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. मग 10 तसाच एक्स रेस टू किती येईल 1/2 प्लस 1 होल डिवायडेड बाय खाली पुन्हा 1/2 प्लस 1. कॅल्सीमध्ये सोडून बघा ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 डिवायडेड बाय 2 आणि प्लस 1 पुन्हा शिफ्ट दाबून ए बी बाय सी किती आलं 3/2. मग 10 इंटू द एक्स रेस टू किती आलं 3/2 त्याला डिवायडेड बाय खाली पुन्हा 3/2. मग 10 इंटू द एक्स रेस टू 3/2 डिवायडेड बाय किती येईल बेटा पुन्हा 3/2. मग 10 इंटू द एक्स रेस टू 3/2 मल्टिप्लाइड बाय 2/3 10 दुने 20 इंटू द एक्स रेस टू 3/2 त्याला डिवायडेड बाय 3. ही कोणाची किंमत आली बेटा ह्या गणिताची. कळालं? ह्या गणिताची हे उत्तर आलं. फाईन. आता मला अजून एखादं गणित घेतो, ठीक आहे. 13th सम. सपोज मी तुम्हाला सांगितलं इंटिग्रेशन ऑफ 9 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स रेस टू 7 आणि इथे 5 विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. आता हे गणित कसं सोडवायचं? अपॉनला आलं तरी घाबरायचं नाही, आपलं लॉजिक सोडायचं नाही बेटा. इंटिग्रेशन पहिले तर कॉन्स्टंट टर्म बाहेर निघेल, इंटिग्रेशन ऑफ काही शिल्लक नाही म्हणजे 1 आणि अंडर रूटच्या आतमध्ये किती येईल एक्स रेस टू इथे 7 आणि इथे 5. ठीक आहे. मी हे गणित इकडे सोडवतोय बेटा, कंटिन्यू करतोय पुढे. इथे पुन्हा 9 बाहेर निघाला इंटिग्रेशन ऑफ याला 1 अपॉन याला एक्स रेस टू आतमधली संख्या वरती जाते, बाहेरची संख्या खाली येते. बाहेरची संख्या कुठे आली खाली. पण आता हा खालच्या साईडला त्याला आधी वरच्या साईडला आणा, हा खालच्या साईडला त्याला आधी वरच्या साईडला आणा विथ रिस्पेक्ट टू डी एक्स असेल. मग इथे किती होऊन जाईल 9 इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू 7/5 विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. एक्स रेस टू किती आलं बेटा 7/5 विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. पण इथे मायनस चिन्ह आहे, हा वरती जाताना काय होईल बेटा मायनस, हा वरती जाताना काय होऊन जाईल मायनस. मायनसचं कसं सोडवायचं? पुन्हा 9 इंटू द एक्स रेस टू -7/5 प्लस 1 होल डिवायडेड बाय खाली पुन्हा -7/5 प्लस 1. ओके. मग इथे पुन्हा 9 इंटू द एक्स रेस टू कॅल्सीमध्ये सोडून बघा ब्रॅकेटच्या आतमध्ये -7 डिवायडेड बाय 5 आणि प्लस 1 शिफ्ट दाबून ए बी बाय सी -2/5 किती आले इथे -2/5 होल डिवायडेड बाय खाली पुन्हा -2/5. मग 9 इंटू द एक्स रेस टू -2/5 होल डिवाइडेड म्हणून डिवाइडचं चिन्ह किती येईल -2/5. ओके. मग पुन्हा इथे 9 इंटू द एक्स रेस टू -2/5 इंटू द 5/-2 इंटू द किती बेटा 5/-2. पुन्हा मायनस चिन्ह वरतीला खालीला काही फरक पडत नाही, म्हणजेच 5 9 जा किती झालं बेटा 45 मायनस चिन्ह घेऊन घेतलं इंटू द एक्स रेस टू -2/5 आणि अपॉनला खाली किती आला 2 आणि अपॉनला खाली किती आला बेटा 2. ओके. व्हिडिओ पॉज करा, हे सगळे गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, हे सगळेच्या सगळे गणित लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता अशा स्टाईलचं मी अजून काहीतरी गणित घेतोय बेटा, एखादं गणित. ठीक आहे. 13th इथे 14th व्यवस्थित एक गणित सोडून घेतो. इंटिग्रेशन ऑफ 10
अपॉन इथे एक्स रेस टू 5 आणि इथे 6 घेतो विथ रिस्पेक्ट टू dx. विथ रिस्पेक्ट टू किती बेटा dx. पहिले तर 10 बाहेर निघाला, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूटच्या आतमध्ये एक्स रेस टू 5 आणि इथे 6 विथ रिस्पेक्ट टू dx. पुन्हा मग 10 बाहेर तसाच, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन इथे किती एक्स रेस टू किती आला बेटा 5 अपॉन 6 विथ रिस्पेक्ट टू dx. वर आतमधली संख्या वरती गेली, बाहेरची संख्या खाली गेली. आतमधली संख्या वरती गेली, बाहेरची संख्या खाली गेली. पुन्हा मग 10 तसाच, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू किती -5 अपॉन 6 विथ रिस्पेक्ट टू dx. हा वरती गेला बेटा. मग पुन्हा 10 तसाच, एक्स रेस टू किती -5 अपॉन 6 प्लस 1 होल डिवायडेड बाय -5 अपॉन 6 प्लस 1. ओके, पुढे बघू. विच इज इक्वल टू पुन्हा 10 इंटू द एक्स रेस टू. कॅल्क्युलेशन्स करा. ब्रॅकेटच्या आतमध्ये -5 डिवायडेड बाय 6 प्लस 1 किती आलं -0.166. शिफ्ट दाबून v/c म्हणजेच किती आलं बेटा 1/6 होल डिवायडेड बाय खाली पुन्हा 1/6 होल डिवायडेड बाय खाली पुन्हा किती आलं बेटा 1/6. बरं, 10 इंटू द एक्स रेस टू 1/6 डिवायडेड बाय किती बेटा 1/6. मग 10 इंटू द एक्स रेस टू 1/6 मल्टीप्लाइड बाय 6/1. 10 गुणिले 6 म्हणजे 60 इंटू द एक्स रेस टू 1/6 इंटू द एक्स रेस टू किती आलं बेटा 1/6. काय आलंय? व्हिडिओ पॉज करा, हे पण गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, हे पण गणित लिहून घ्या. बरं, आता मी सगळे तुमचे एक्स रेस टू यांचे डोक्यात कन्सेप्ट घुसून टाकले. आता मला फक्त हा कन्सेप्ट तुमच्या डोक्यात घुसवायचा आहे. कुठला? एक्स आणि एफ ऑफ एक्सचा फंडा. डेरिव्हेटिव्ह मध्ये जसं आपलं एक्स आणि एफ ऑफ एक्स असं वेगवेगळं होतं, एक्स आणि एफ ऑफ एक्स सहज तुम्हाला ओळखता येत होतं, तोच फंडा इंटिग्रेशन मध्ये पण लागू होतो. तोच फंडा तुमचा इंटिग्रेशन मध्ये पण लागू होतो एक्स आणि एफ ऑफ एक्स ओळखण्यासाठी. एक्स आणि एफ ऑफ एक्स ओळखण्यासाठी बेटा तोच फंडा तुमचा इथे लागू होतो एक्स आणि एफ ऑफ एक्स ओळखण्यासाठी. मी आता 2 गणित आजूबाजूला सोडवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. सपोज मी इथे घेतलं आय इज इक्वल टू देतात इंटिग्रेशन. गणित असं असतं तुम्हाला, आय इज इक्वल टू सपोज मी 5 एक्स रेस टू 3 प्लस 9x स्क्वेअर प्लस 10x प्लस 60 विथ रिस्पेक्ट टू dx. ठीक आहे, हे एक गणित घेतलं. ठीक आहे, आणि त्याच्याच बाजूला मी एक असं गणित घेतलं. फर्स्ट समज आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 5x क्यूब, ठीक आहे, प्लस 9x स्क्वेअर प्लस 10x प्लस 60 त्याला रेस टू सपोज 7 विथ रिस्पेक्ट टू dx. आता पहा, इथे साधा फॉर्म्युला यूज होईल, इथे एफ ऑफ एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज होईल. इथे साधा काय, याच्या डोक्यावरती काय आहे का? हे डेरिव्हेटिव्ह मध्ये पण असं शिकलो होतो आपण, आठवते? डेरिव्हेटिव्ह मध्ये पण असं शिकलो होतो. साधं आणि एफ ऑफ एक्स ओळखायचं कसं काय, साधं आणि एफ ऑफ एक्स ओळखायचं कसं काय, साधं आणि एफ ऑफ एक्स ओळखायचं कसं काय. हा साधा फॉर्म्युला, इथे एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला, हा साधा फॉर्म्युला, इथे एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला. पहिले साधं गणित सोडून घेतो. 5 बाहेर निघाला, इंटिग्रेशन ऑफ कशाचं एक्स रेस टू 3 विथ रिस्पेक्ट टू dx. सेपरेट पण करतोय, इंटिग्रेशन पण घेऊन घेतोय. प्लस पुन्हा 9 बाहेर निघाला, इंटिग्रेशन ऑफ एक्सचा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx. प्लस 10 बाहेर निघाला, इंटिग्रेशन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू dx. प्लस इंटिग्रेशन ऑफ काय बेटा फक्त 60 विथ रिस्पेक्ट टू dx. मग 5 तसाच, एक्स रेस टू 3 चं इंटिग्रेशन एक्स रेस टू 4/4 प्लस 9 तसाच एक्स रेस टू 3/3 प्लस 10 तसाच, याच्या डोक्यावरती काही नसतं म्हणजे 1 प्लस 1 म्हणजे 2/2. हा कॉन्स्टंट झाला. कॉन्स्टंटचा इंटिग्रेशन 60 इंटू द एक्स. कॉन्स्टंटचा इंटिग्रेशन किती बेटा 60 इंटू द एक्स. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो, इंटिग्रेशन 0 होत नाही, लक्षात ठेवा. इंटिग्रेशन 0 होत नाही, लक्षात ठेवा. इथे डेरिव्हेटिव्ह असतात आपण 0 लिहिलं असतं, इथे डेरिव्हेटिव्ह असतात 0 लिहिलं असतं, इथे 60 इंटू द एक्स आलं. पण मग इथे 5 इंटू एक्स रेस टू 4/4 प्लस 3 1 3 3 3 1 9 म्हणजे 3 इंटू एक्सचा क्यूब प्लस 2 1 जा 2 2 5 जा 10 5 इंटू एक्सचा स्क्वेअर प्लस 60 इंटू द एक्स. कळालं? हे झालं माझं फायनल आन्सर. आता हे साधा फंडा झाला. इथं एफ ऑफ एक्स ची अख्खी किंमत आहे. एफ ऑफ एक्स ची अख्खी किंमत, एन ची किंमत 7. एफ ऑफ एक्स ची अख्खी किंमत, एन ची किंमत 7. एफ ऑफ एक्स ची अख्खी किंमत, एन ची किंमत 7. नीट लक्ष द्या. एफ ऑफ एक्स रेस टू एन, मी वाटलं असतं इथे तुम्हाला समजण्यासाठी पहिल्या गणिताला एफ ऑफ एक्स ची किंमत लिहून घेतो.
एफ ऑफ एक्सची किंमत किती बेटा 5x क्यूब प्लस 9x स्क्वेअर प्लस 10x आणि प्लस 60 ही एफ ऑफ एक्स आणि n ची किंमत किती आहे 7 आणि n ची किंमत किती आहे बेटा 7. मग एफ ऑफ एक्स रेस टू n किती असतो एफ ऑफ एक्स ची किंमत जशीच्या तशी 9x स्क्वेअर प्लस 10x प्लस 60 त्याला रेस टू n प्लस 1 म्हणजे 7 प्लस 1 म्हणजे 8 अपॉन खाली पण 8 इंटू 1 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह असतो हे लक्षात ठेवा. आता खूप महत्वाचं आहे तिकडे पण एफ डॅश ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह होता इथं पण एफ डॅश ऑफ एक्स डेरिव्हेटिव्हच आहे. म्हणजे इंटिग्रेशन तुम्हाला आलंय समजून घ्यायचं असेल तर तुला इंटिग्रेशनचे पण फॉर्म्युले पाठ पाहिजे डेरिव्हेटिव्हचे पण फॉर्म्युले पाठ पाहिजे. खूप महत्वाचं बोललो इंटिग्रेशनचे गणित सोडवताना इंटिग्रेशन तर आलंच पाहिजे. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह असतो तुला डेरिव्हेटिव्ह पण जमायलाच पाहिजे. म्हणजे इंटिग्रेशनचे गणित सोडवताना दोघांचा कॉम्बो आहे बेटा. कोणाचं इंटिग्रेशन तर स्वतःचा आहेच आणि अजून काय येणार आहे डेरिव्हेटिव्ह पण जमायला पाहिजे. मग एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच काय असतो डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह 5x क्यूब प्लस 9x स्क्वेअर प्लस 10x आणि प्लस 60. मग पुन्हा इथे 5x क्यूब प्लस 9x स्क्वेअर प्लस 10x प्लस 60 त्याला रेस टू 8 होल डिवायडेड बाय 8 इंटू द 1 अपॉन इथे प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह का होऊन जाईल सेपरेट 5 बाहेर निघाला डी बाय डी एक्स ऑफ कशाचा एक्सचा क्यूब प्लस 9 बाहेर निघाला डी बाय डी एक्स ऑफ कशाचा एक्सचा स्क्वेअर प्लस 10 बाहेर निघाला डी बाय डी एक्स ऑफ कशाचा एक्सचा आणि प्लस पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ कशाचा 60चा. ओके हे पुन्हा तसंच. मग इथे 5x क्यूब प्लस 9x स्क्वेअर प्लस 10x प्लस 60 त्याला रेस टू 8 अपॉनला खाली पुन्हा 8 इंटू द 1 अपॉन होल डिवायडेड बाय 5 तसाच एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर प्लस 9x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 10 तसाच एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. लिहायची गरज बेटा नाही. ही स्टेप पुन्हा तशीच 5x क्यूब प्लस 9x स्क्वेअर प्लस 10x प्लस 60 त्याला रेस टू 8 अपॉन 8 इंटू द 1 अपॉन खाली 5 तरी 15x स्क्वेअर 9 दुने 18x आणि प्लस किती आलं बेटा 10 विच विल बी युअर फायनल आन्सर. कळालं हे साधं गणित हे एफ ऑफ एक्सचं गणित हे साधं गणित हे एफ ऑफ एक्सचं गणित. कळालंय एकदम शांत चित्त मन ठेवून दोघी गणितं लिहून घ्या. एकदम मन शांत चित्त ठेवा आणि दोघी गणितं लिहून घ्या. एकदम मन शांत चित्त ठेवा आणि दोघीच्या दोघी गणितं लिहून घ्या. या गणितामध्ये मी तुम्हाला साधा फंडा आणि एफ ऑफ एक्सचा फंडा साधा फंडा आणि एफ ऑफ एक्सचा फंडा एक्सप्लेन केलेला आहे. साधा फंडा आणि एफ ऑफ एक्सचा फंडा एक्सप्लेन केलेला आहे. ओके बच्चांनो साधा फंडा एफ ऑफ एक्सचा फंडा हे तुम्हाला मी ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह मध्ये पण एक्सप्लेन केलेलं आहे. फक्त इथे आपल्याला इंटिग्रेशन सोडवावं लागतं. फक्त आपल्याला इथे काय सोडवावं लागतं बेटा इंटिग्रेशन सोडवावं लागतं. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच माझा डेरिव्हेटिव्ह असतो हे फिक्स आहे. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच माझा काय असतो बेटा डेरिव्हेटिव्ह असतो हे फिक्स आहे. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच माझा डेरिव्हेटिव्ह असतो हे फिक्स आहे बेटा. ओके खूप 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 महत्वाचा कन्सेप्ट झाला बेटा एक्स रेस टू एनचा फंडा. कुठला फंडा झाला बेटा एक्स रेस टू एनचा फंडा. उद्या आपण सेकंड फॉर्म्युल्यापासून स्टार्ट करू नेक्स्ट व्हिडिओपासून. ओके बच्चांनो दॅट्स ऑल. बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. गुड डे.